पुढची बातमी पाहणार आहोत। ज्या लोकांना जनतेने 4 वेळा डांबर फासलंय त्या लोकांवर मला बोलायचं नाही असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उबाटा उपनेते बाळ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान संपलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही लोक धडपड करत असतात। माझ्यावर टीका झाली की समजून जायचं, निवडणूक आली आहे असा टोला सुद्धा सामंतांनी यावेळी लगावलाय। मला कधी कधी असं वाटत होतं की ही प्रथा रत्नागिरीमध्ये येणार आहे, पण काही लोकांनी वैयक्तिक पातळीवर घेऊन देखील टीका करण्याची प्रथा सुरू केली। शेवटी मी थोडा संयमी आहे की समोरच्यावर जास्त टीका करत नाही आणि जे राजकीय संपलेले आहेत त्यांना नाव घेऊन मोठं देखील करत नाही। माझी नाळी तुमच्याशी जोडलेली आहे। 2004ला जेव्हा विधानसभेवर मी गेलो त्यावेळी मला न बघता रत्नागिरी शहराच्या लोकांनी 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं। दुसऱ्या वेळी देखील 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं। तिसऱ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं। चौथ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं। आणि मागच्या निवडणुकीला अनेकांनी देव पाण्यात उडून गेले होते तरी देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांनी मला 3,000चं मताधिक्य दिलं। एवढं प्रेम रत्नागिरी शहरातली लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर करतात, त्याच्यामुळे टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे।